जर तहसीलदाराच्या घराच्या समोर खड्डे असताना स्थानिक प्रशासन जर काही करत नसेल तर सर्वसामान्य माणूस काय करणार, किती ओरडणार रोडून आणून. माणगाव नगरपंचायत हद्दीमध्ये कचेरी रोडची दुरावस्था आहे अशा पद्धतीची आपण बातमी प्रसारित केली होती. लोकांचा त्याला भरभरून प्रतिसाद भेटत होता, पण नक्की बातमी लावून फायदा तरी काय होतो? या रस्त्याची डागडुजी तरी होईल का किंवा नवीन रस्ता तयार होईल अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते वारंवार विचारले जात होते. तर आपण आता आलेलो आहोत माणगाव नगरपंचायतीमध्ये. माणगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी हे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की हा जो मुख्य रस्ता आहे माणगावचा कचेरी रोड, तो रस्ता करण्यासाठी किंवा त्याची डागडुजी करण्यासाठी ते काय प्रयत्न करत आहेत. सर नमस्कार, सर्वप्रथम मी स्वागत करतो आपल्या शक्ती न्यूज मराठी चॅनलमध्ये. काय सांगाल की माणगावचा जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्याचीच दुर्दशा झालेली आहे? नमस्ते. आपण जी बातमी लावली परवा दिवशी, तर काल मी अलिबागला होतो. मात्र आत्ताच मी संबंधित विभाग प्रमुखांना बोलून ते करायला सांगितलेलं आहे. मला माणगाव नगरपंचायतीच्या सन्माननीय नगराध्यक्षा सुर्वे मॅडम यांचाही फोन आला होता या विषयावरती तुमची बातमी पाहिल्यावर. मात्र मी काल अलिबागला होतो आणि ते मटेरियल वगैरे त्या गोष्टी अरेंज करायला एक दिवस गेला. तर तहसीलदारांचं जे निवासस्थान आहे त्याच्यापुढं पाणी साठतंय. तिथे आपण एक पाईप टाकलेला आहे आणि इकडच्या गटारामध्ये तो जोडलेला आहे. मात्र काय झालंय, तो जो पाईप टाकलाय तिथं पुन्हा खड्डा तयार झाला. म्हणजे जे आपण केलं ते सगळं पावसाने वाहून गेल्यामुळं पुन्हा आता तिथे जो खड्डा पडलेला आहे, की जो टू व्हीलरवरती जाताना आपल्याला धक्का बसतो किंवा मग पुढे साबळे विद्यालयाच्या तिथं MSCBचं ऑफिस आहे, तिथे एक खड्डा पडलेला आहे आणि वैद्य हॉस्पिटलच्या तिथं बरेच खड्डे पडलेले आहेत. या तिन्ही ठिकाणी जे आहे खड्डे पडलेले ते बुजवायला सांगितलेले आहेत. मात्र असंही होऊ शकतं, की आता ते बुजवल्यानंतर जर लगेच पाऊस आला, पुन्हा ते वाहून जाऊ शकतं. मग त्याच्यावरती तातडीचा उपाय तोच आहे, की सध्या खड्डे बुजवणे. मात्र पूर्ण पाऊस थांबल्यानंतर तिथं पूर्ण व्यवस्थित करण्याची आवश्यकता आहे. तर हे होते आपल्याबरोबर मुख्याधिकारी संतोष माळी. त्यांनी असं सांगितलेलं आहे की तात्पुरत्या स्वरूपामध्ये आता जे मुख्य कचेरी रोड जो आपला आहे त्याच्यावरचे खड्डे दिसत आहेत ते भरण्याचं काम आम्ही चालू करत आहोत. नगराध्यक्ष आहेत शर्मिला सुर्वे, त्यांनी देखील आम्हाला सांगितलेलं आहे की तात्काळ हे खड्डे भरून घ्या. शक्ती न्यूज मराठीसाठी प्रतीक मोरे, रायगड.